छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये महत्वाची पदं त्याच्यामध्ये होती। ते म्हणजे प्रधान जे मेन होते ते होते मोरोळ त्रिंबक पिंगळे आणि त्यांची कामं होती राज्यकारभार चालवणे, जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे। त्याच पद्धतीने दुसरं पद महत्वाचं होतं म्हणजे अमात्य। आणि ते अमात्य कोण होते तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार। राज्याचा जमा खर्च पाहणे हे त्यांचं काम होतं। शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव होते अण्णाजी दत्तो आणि त्यांचं काम होतं सरकारी आज्ञापत्रे तयार करणे। मंत्री होते दत्ताजी त्रिंबक वाकनेस आणि त्यांचं काम होतं पत्रव्यवहार सांभाळणे। सेनापती होते हंबीरराव मोहिते आणि त्यांचं महत्त्वाचं काम होतं म्हणजे सैन्याची व्यवस्था, राज्यरक्षण करणे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात आपण सगळं बघतोय चांगल्या लोकांचा समावेश त्यामध्ये होता। त्यामध्ये मायरा भंडारी, कोळी अशा सर्व जातीतल्या लोकांचा तिथे समावेश करण्यात आलेला होता। पायदळ, घोडदळ अशा पद्धतीची सुद्धा सैन्यामध्ये व्यवस्था होती। आणि त्याच्यामध्ये दुसरं होतं म्हणजे सुमंत, परराज्याशी संबंध ठेवणे। वेगवेगळी विविध राज्य होती, इंग्रजांचं राज्य असेल, मुघलांचं राज्य असेल, आजूबाजूच्या सर्व राज्यांशी संबंध ठेवण्यासाठी रामचंद्र त्रिंबक डवीर यांची नियुक्ती करण्यात आली होती। आणि न्यायाधीश होते निराजी रावजी, न्यायदान करणे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही राज्यकारभार होता ते अतिशय पारदर्शकपणाने होतं, सर्वांना न्याय चांगल्या पद्धतीने होते। कठोर शिक्षा थोरांनाही झाली शिवकालीन, अर्धी पायी कापून केले नियमाचे पालन। आणि अशा वेळी शिवाजी महाराजांनी जर तो दोषी असेल तर त्या प्रत्येकाला शिक्षा झालेली आहे। आणि त्याच्यानंतर अष्टप्रधान मंडळातील 8वं महत्वाचं पद होतं पंडितराव आणि ते होते मोरेश्वर पंडितराव। त्यांचं काम होतं धार्मिक व्यवहार पाहणे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो कारभार होता, ही राज्यकारभाराची घडी होती, ही अष्टप्रधान मंडळावर सर्वस्वी अवलंबून होते। आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा एक आदर्श राज्यकारभार म्हणून मानला जातो।